सोसायटी हे कार्य करत आहे आणि आंबेडकर बिली सोसायटी ही धम्मदीक्षा न देता धम्मदीक्षा सुद्धा देते आणि त्यासोबत धम्मसंस्कार शिबिर, कॅडर कॅम्प, ट्रेनिंग कॅम्प आणि जे जे बाबासाहेबांना अपेक्षित असणारे कार्य आहेत ते सर्व कार्य ही आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी आणि यासोबतच इंडियन अलायन्स मुवमेंट जी आमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत आणि आपण म्हणतो की हे एकत्र बसत नाही किंवा काही असे जे काही प्रॉब्लेम आहेत या सर्व प्रॉब्लेमला डील करण्यासाठी आमच्याकडे एक इंडियन अलायन्स मुवमेंट आहे ती सुद्धा आम्ही याच माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी चालवत असतो। आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी ही संपूर्ण भारतभरात धम्मदीक्षेचे प्रोग्राम जे आता अदर आहेत ओबीसी वगैरे आहेत त्यांची आम्ही सामूहिक धम्मदीक्षेचे प्रोग्राम मोठे प्रोग्राम यानंतर लागणार आहे। याच वर्षी डिसेंबर मध्ये आमच्या ओडिसाला धम्मदीक्षेचा मोठा प्रोग्राम आयोजित होण्याच्या याच्यावर आहे ते होऊ शकतो आणि असे मोठे आम्ही ओबीसी वगैरे वगैरे यांचे सामूहिक प्रोग्राम लावणार आहोत। परंतु आम्ही आमच्या लोकांना म्हणजे जे महार आहेत त्यांना असेच धम्मदीक्षा देत आहोत, त्यांच्या घरी जाऊ त्यांना सामूहिक देत नाही आहोत का, कारण की हा एक संस्काराचा भाग आहे आणि हा संस्काराचा भाग असल्यामुळे ही धम्मदीक्षा ही संस्काराच्या पाठमध्ये येतो ज्याकडे बाबासाहेब सांगतात की 4 प्रकारचे संस्कार ज्यामध्ये एक व्यक्तीचा जन्म होतो त्याचे आहे नामकरण म्हणजे त्याला व्यक्तीला नाव द्यायच लागणार, तो आयुष्यभर त्याच्यासोबत एक नाव राहणार। त्याच्यानंतर दुसरं आहे एक बाबासाहेब सांगतात धम्मदीक्षा विधी म्हणजे त्याला कोणत्या ना कोणत्या धर्माची दीक्षा घ्यावीच लागतो, मग तो वेगवेगळ्या धर्माचा असो। परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्मदीक्षामध्ये आपल्याला जी दीक्षा दिली आहे म्हणून आपल्याला बौद्ध धर्म दीक्षा घ्यावी लागते, ही संस्काराचा पाठ आहे। त्यानंतर बाबासाहेबांनी विवाह विधी सांगितलेले म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कोणाला ज्याला वाटतं तर तो कधी लग्न करतो, कोणी लग्न करत नाही, त्यामुळे लग्न विधी ही सुद्धा एक संस्काराचा पाठ आहे। आणि 4था पाठ येतो त्याचा मृत्यू होतो त्यामुळे त्याची अंत्यविधी। तर ह्या सर्व प्रकारची जी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विधी आहे त्या आपण बौद्ध पद्धतीने कशा करावा हे बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे आणि हे सर्वांची मांडणी आम्ही या धम्म संस्कार शिबिराच्या माध्यमातून करत असतो, ज्यामध्ये विषय असतो कि 22 प्रतिज्ञा पर आधारित नया समाज कैसा निर्मित किया जा सकता है। कारण की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला नागपूरला दीक्षा दिल्यानंतर सुद्धा आपल्याच आणि अदर जे आजूबाजूला आम्ही राहतल्या असल्यामुळे सगळ्यांकडे मिक्स व्हावं, सर्व धर्म समभाव या भावनेतून आपण सगळ्यांसोबत मिक्स होतो, परंतु कट्टरतेची भावना ही दीक्षेविधीतून येते। आणि काय करतो आपण हिंदू धर्मातील संस्कार म्हणजे जे असणारे सण त्योहार हे सुद्धा आम्ही आपल्या पद्धतीने करत आहोत आणि तरी सुद्धा आपण बुद्ध स्वतःला समजून घेत आहोत आणि हिंदू धर्माचे संस्कार आजही करत आहोत, ज्यामध्ये हिंदू धर्माच्या संस्कारामुळे त्यांच्या बेस म्हणजे त्यांची जी आहे ती कठोरता त्यांच्या असणारे जे आपल्याला बाबासाहेबांनी 56 ला सोडायला सांगितले परंतु आजही आपण त्याला धरून पुन्हा त्यांच्याच धर्माला आपण चालना देत आहोत म्हणजे हिंदू धर्माला, ज्यामध्ये मुख्यतः अनेक येतात, ज्यामध्ये होळी आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, राखी आहे, असे जे मुख्य 4 आहे ते सुद्धा आजही आमच्या समाजाचे लोक करत आहेत। तर याची सर्व मांडणी आम्ही दिवसभराच्या जो 11 ते 5 वाजेचा आमचा प्रोग्राम असतो धम्म संस्कार शिबिर, हे तुम्ही जर तुम्हाला वाटलेस याप्रमाणे धम्मदीक्षा प्रोग्राम समा त्याला सुद्धा तुम्ही इंडियन अलायन्स मुवमेंट आणि आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटीचे जे पदाधिकारी बसले यांना सांगून तुम्ही ती धम्म संस्कार शिबिरचा प्रोग्राम सुद्धा तुम्ही दिवसभराच्या आयोजित करू शकता आणि त्याला सुद्धा अटेंड करून तुम्ही आणखी जे आम्ही जे काम करत आहोत त्याच्याबद्दलची माहिती व जे कार्यकर्ता समाजात काम करताय ते कशा वेगळ्या ट्रॅक मधून काम करताय आणि ज्याने जे करून की बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे आणि बाबासाहेबांच्या विरुद्ध दिशेने आपण सर्व कार्य जे करत आहोत त्याची सगळी मांडणी आम्ही या दिवसभराच्या धम्म संस्कार शिबिरातून करत असतो। ते सुद्धा तुम्ही वाटलंच तर इथे जे आहे त्याच्याकडून नंबर घेऊन तुम्ही एक तिथे विहारात
जिथे जर ओपन प्लेस असेल तिथे सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम घेऊ शकता. त्याच्यात जास्त खर्च येत नाही. तुम्हाला फक्त चेअरचा अरेंजमेंट असतो आणि नाश्ता पाण्याचा, बस एवढाच खर्च असतो. दुसरा तिसरा काही खर्च नसतो. एवढंही आयोजन आम्ही करत असतो. आम्ही स्वतः येतो, त्याचे सर्व आयोजन आमच्याकडून होत असते. वाटलंच तर तुम्ही त्याचे सुद्धा आयोजन करा. याबद्दल मी इथे एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जय भीम. धन्यवाद सर. त्यानंतर इंडियन अलायन्स मुवमेंट्स अँड